परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे. अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास कमवावा लागतो. सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही. कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. म्हणून तुमचं कार्य संपलं असेल तर बाजूला व्हा आणि दुसऱ्यासाठी मार्ग मोकळा करा. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरे कधीच उडून गेलेली असतात. खोट्या आणि मर्यादा नसलेल्या लोकांची संगत ठेवणं बंद करा. नाहीतर चूक नसताना सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टींमुळे नुकसान सहन करावं लागेल. पूर्णपणे ओळखू न शकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीच जास्त जवळ करू नका. कोणाचा उद्देश काय असेल आणि कसा असेल हे वेळेवर कळण्यापेक्षा आधीच आपण माहीत करून घेतलेलं चांगलं. स्वतःची ओळख निर्माण करायची असेल ना तर चार चौघांमध्ये कौशल्य दाखवा, लायकी नाही. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण आयुष्यात जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही. मोठमोठ्या प्रश्नांमध्ये गुंतून पडू नका. कारण आयुष्य आपल्याला लहान लहान प्रश्नांनी हरवत असते. आयुष्याचा प्रवास सुख आणि दुःखांचे हेलकावे खात होत असतो. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं ही भेटत जातात. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही. ऐपत बदलत राहते, त्यानुसार वृत्ती आणि कृती बदलू नये. आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खरे तर आपण आभार माना. कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकायला मिळतं. दुःखद घटना येताना गरुडाच्या भरारीने येतात, पण जाताना मात्र मुंगीच्या पावलांनी जातात. बऱ्याचदा आपल्याला पाहिजे तसं जगता येत नाही. कारण आयुष्यातले बरेच छंद आपण जबाबदारीकडे गहाण ठेवलेले असतात. आपण त्रास करून घेतला की प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो आणि त्रास न घेता आनंद घेतला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो. पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही. म्हणून रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असला पाहिजे. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळतं. स्वप्न पाहायला एक हलकीशी डुलकी सुद्धा पुरेशी असते, पण ती पूर्ण करण्यासाठी अख्खं आयुष्य
खर्च करावं लागतं. यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार करा, कारण उतरताना हे सगळे भेटणारच असतात. आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात. ते प्रवास केल्याशिवाय कळत नाही. जीवनात 10 वेळा पराभव होऊ द्या, परंतु एकदाच असे जिंका की लोक तुम्हाला कायम स्मरणात ठेवतील. आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे असतातच, फक्त ती सावकाशपणे शोधावी लागतात. कारण कुठलाच प्रश्न उत्तराशिवाय निर्माण होत नाही आणि आपले सर्व प्रश्न सुटण्यासाठी नियतीला वेळ हवा असतो. आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा. तीच खरी श्रीमंती. जेव्हा समोर मोहाचा पसारा नटलेला असतो, तीच खरी वेळ असते जगासमोर स्वतःला एकनिष्ठ निष्ठावंत बनून उभं राहण्याची. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच की काय, पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही, अगदी आपल्या आई वडिलांसारखं. मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात. स्वभाव पेड्यासारखा पाहिजे, जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो. शब्द हे चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात. सुखाचं नेटवर्क हे नेटवर्क नसणाऱ्या ठिकाणीच जास्त अनुभवायला मिळतं. खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचा एक फायदा असतो. मनावर कुठलंही ओझं राहत नाही. किमतीवरून नाही, हिमतीवरून ओळखा. शब्द फिरवणारे लाख मिळतील, पण शब्द पाळणारा एखादाच मिळेल. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाखी करता की इमानदारी, हे तुमच्या संस्कारांवर अवलंबून असतं. चलाखी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर.